हॅलो फ्रेंड्स, स्नेहल्स किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मी आहे स्नेहल आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे हलवा माशाची करी किंवा आमटी आणि अशी झणझणीत आणि कुरकुरीत असे बोंबील तवा फ्राय. तर लगेच रेसिपीला आपण सुरुवात करणारच आहोत, पण त्यापूर्वी मला एक गोष्ट लक्षात आली. तुम्ही माझं चॅनलवर व्हिडिओज तर बघता, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. तर लगेच सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करताना बेल बटनवर हिट करायला अजिबात विसरू नका. म्हणजे जेव्हा कधीही मी व्हिडिओज टाकेन ते तुम्हाला नोटिफिकेशनवर समजेल. तर मग सुरू करूया. तर इथे मी बोंबील आणि हलवा मासा व्यवस्थित स्वच्छ करून धुवून ठेवले आहेत. तर बोंबीलला मी मध्ये असे काप मारून घेतला आहे, जेणेकरून आपले बोंबील फ्राय होताना छान कुरकुरीत होतील. आणि इथे मी हलवा मासा घेतला आहे, हे आपण करीसाठी वापरणार आहोत आणि बोंबील आपण सर्व फ्राय करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण बोंबीलला आणि हलव्याला लिंबू चोळून घेऊया. व्यवस्थित भरपूर लिंबू लावायचा आहे. कोणी कोणी यामध्ये कोकमाचं आगळ पण लावतात, तर हे मी माझ्या पद्धतीने करते. तर इथे हलवा मासाला पण आपण छान लिंबू पिळून घ्यायचा त्याच्यावरती. हलवा मासा खूप उत्कृष्ट लागतो, चविष्ट लागतो. आता यामध्ये बोंबीलला आपण हळद आणि हलव्या मासाला पण आपण हळद लावून घ्यायची. हलवा आपल्याला करीसाठी यूज करायचा आहे आणि बोंबील आपल्याला फक्त फ्राय करायचे. तर हे व्यवस्थित चोळून घ्यायचं हलव्याला. आणि इथे बोंबीलला फ्राय करताना आपण यामध्ये लाल तिखट घालायचं. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि इथे मी मालवणी मच्छी मसाला घेतला आहे, तो पण मी बोंबीलला छान चोळून घेणार आहे. मालवणी मच्छी मसाला खूप छान लागतो फिश फ्राय करताना. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, छानपैकी मॅरिनेट करून ठेवून द्यायचं. हे बघा आपले छान मिक्स करून घेतलं आहे. आता आपण लगेच कालवणाच्या तयारीला लागूया. ओके, तर कालवणाच्या मसाल्यासाठी मी काय साहित्य घेतलं आहे बघा. इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे एक अख्खा आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि आलं घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे. इथे मी कोकम घेतलं आहे आणि हे किरफळ बोलतात त्याला, तर किरफळ 4 ते 5 घ्यायचेत. आणि सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे हळद घेतली आहे, लाल तिखट घेतला आहे, इथे मालवणी मच्छी मसाला घेतला आहे, हे धनेपूड घेतले आहे आणि जिरेपूड घेतली आहे. तर हे सर्व आपण जे खोबरं टोमॅटो घेतलं आहे ते सर्व आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला. हे बघा अशा प्रकारे आपण छान वाटून घेतलं आहे. तर ही आपली पेस्ट रेडी आहे. तर आपण इथे कालवण आता रेडी करून घेऊया. तर गरम कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत. तेल गरम झालं की यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता तडतडला की यामध्ये आपण जे पेस्ट केली होती मसाला ती घालणार आहोत आपण. यामध्ये आपण खोबरं, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं आपण घेतलं होतं. त्याची ही पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ही छान परतून घ्यायची तेलामध्ये. आता आपला मसाला छान परतला गेला आहे. तर आपला उरलेला जो मसाला होता मिक्सरच्या भांड्याला त्यामध्ये पाणी घालून आपण यामध्ये घालणार आहोत. तर ह्याला छान आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कितपत तुम्हाला याची कन्सिस्टन्सी पाहिजे ते तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे घेऊ शकता. आता यामध्ये बॉईल झालं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यावरती आपण यामध्ये 3 ते 4 कोकमचे घालणार आहोत. मच्छीचं कालवण म्हटलं की कोकम आलंच. आता यानंतर आपण किरफळ घालणार आहोत. किरफळमुळे मच्छीच्या कालवणाला एक वेगळा स्वाद येतो.
ते आपण आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जे हळद लिंबू लावून ठेवलेली हलवा मच्छी होती ती आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत. मच्छी घातल्यानंतर आपण यामध्ये सारखा चमचा टाकून ढवळायचं नाही. आपण याच्यावर आता कोथिंबीर घालूया आणि एक 5 मिनटं मंद आचेवरती त्याला उकळू देऊ. बोंबील फ्राय करण्यासाठी आपण इथे रवा, तांदळाचं पीठ आणि लाल तिखट घेतलं आहे. तर मगाशी आपण जे मॅरिनेट केलेले बोंबील ठेवले होते ते आपण एक एक करून याच्यावरती छान याचं कोटिंग करून घेऊया. रवा, तांदळाचं पीठ आणि लाल मिरची पावडर व्यवस्थित आणि जे एक्सेस असेल ते असं झटकून घ्यायचं आणि थोडंसं तेल घालून त्यामध्ये छान परतून घ्यायचं. असेच आपण आता एक एक करून सगळे बोंबील फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे सर्व बोंबील तव्यावरती टाकून आपण हळू मंद आचेवरती व्यवस्थित छान फ्राय करून घेऊया. आता एक साईडला आपलं कालवण पण बॉईल झालं आहे. हे बघा छानपैकी शिजले आहेत आपले फिश शिजायला जास्त वेळ नाही लागत, 5 मिनटात होऊन जातं. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूया. तर अशा प्रकारे आपलं मच्छीचं कालवण म्हणजे हलव्या माशाचं कालवण रेडी आहे आणि बोंबील फ्रायसुद्धा रेडी आहे. तर नक्की रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर हिट करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला असंच बघत राहा आणि असंच प्रेम देत राहा. तोपर्यंत बाय.